श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो कधी सोडावा, उपवास सोडताना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत, कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडावा, उपवास सोडण्याचे काही नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत तरच आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार आहे। अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवरात्रीमध्ये आपण नवरात्रीचे व्रत करत असतो, उपवास करत असतो, 9 दिवस देवीची पूजा करत असतो। आता उपवास जे आहेत तर ते कोणाचे 9 दिवस असतात, कोणाचे उठता बसता जे उपवास असतात, तर कोणाचे जे उपवास असतात तर ते पहिल्या दिवशी, पंचमी तिथीला, सप्तमी, अष्टमी, नवमीला तर असे उपवास असतात। आणि हे उपवास जे आहेत तर ते आपण घट उठवल्यानंतर सोडत असतो। तर हा उपवास जो आहे तर तो काय खाऊन सोडायचा आहे आणि कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, कोणत्या चुका करू नयेत, कोणते नियम पाळावेत हे पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। यंदा नवमी तिथी आणि दसरा एकत्र आलेला आहे, त्यामुळे घट जे आहेत तर ते दसऱ्याच्या दिवशीच उठणार आहेत। त्यामुळे तुमचा जो उपवास आहे तर तो घट उठवल्यानंतर सोडायचा आहे। परंतु ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी घट जे आहेत तर ते सकाळीच उठवायचे आहेत। म्हणजे घट उठवण्याचा शुभमुहूर्त जो आहे तर तो 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:14 पर्यंत राहणार आहे। कारण 9:14 नंतर राहू काळ जो आहे तर तो सुरू होत आहे। त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये घट उठवायचे आहेत आणि घट उठवल्यानंतर ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी हा उपवास सोडायचा आहे। परंतु ज्यांचे घट हे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये हे घट उठवायचे आहेत आणि त्यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। त्यामुळे आपले घट कोणत्या तिथीला उठतात तर यावरून आपल्याला यंदा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे, नवमी आणि दशमी तिथी एकत्र 12 ऑक्टोबरला आल्यामुळे। आता उपवास सोडताना आपण काय खायचं आहे तर सर्वात म्हणजे बघा, आपण 9 दिवस उपवास करत असतो किंवा कोणाचे उठता बसताचे उपवास असतात, परंतु उपवास म्हटलं की आपल्या पोटामध्ये कमीत कमी अन्नपदार्थ गेलेले असतात। त्यामुळे उपवास जेव्हा तुम्ही सोडणार आहात तर त्या अगोदर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटे एक ग्लासभर कोमट पाणी जे आहे तर ते प्यायचं आहे। कोमट पाणी आपण पिल्यामुळे आपल्या पोटाचा pH जो आहे तर तो सामान्य राहतो। त्यामुळे आपल्याला हे कोमट पाणी घ्यायचं आहे आणि उपवास सोडताना एकाच वेळेला जास्त जड अन्नपदार्थ आपल्याला खायचे नाहीत। आता आपण उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडू शकतो तर तुम्ही पुरणपोळी जी आपण दसऱ्याच्या दिवशी बनवतो घटाला नैवेद्य दाखवण्यासाठी, किंवा इतर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ बनवलेला असेल तर तो खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता। परंतु काही पदार्थ हे चुकूनही आपल्याला या दिवशी खायचे नाहीत, जसं की आपल्याला मांसाहार खायचा नाही। त्याचप्रमाणे आपण उपवास सोडण्यासाठी जे पदार्थ बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही, मोहरीचं तेल जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाही। त्याचप्रमाणे आपल्याला तुमचे जर दशमीला घट उठणार असतील तर तुम्ही उपवास जो आहे तर तो दुपारी सोडणार आहात, त्यामुळे या दिवशी सकाळी तुम्हाला नाश्ता करायचा आहे। म्हणजे तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता। बऱ्याच वेळेला काय होतं की सकाळच्या घाईमध्ये आपण नाश्ता करत नाही आणि फक्त मग काहीतरी चहा वगैरे घेतो, परंतु यामुळे मग नंतर आपल्याला अपचन, ॲसिडिटी, डोकेदुखी तर या गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला सकाळी नाश्ता जो आहे तर तो करायचा आहे आणि दुपारी उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचे घट नवमीला उठतात तर त्यांनी घट उठवल्यावर सकाळीच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। आणि शक्यतो आपल्याला चहा कॉफी सुद्धा टाळायचा आहे। याऐवजी तुम्ही या दिवशी दूध, फळे तर अशा गोष्टी घेऊ शकता। कारण चहा कॉफीमुळे काय होतं की आपलं पित्त जे आहे तर ते उपवासामुळे वाढू शकते। तसेच आपल्याला उपवास सोडण्यासाठी मसालेदार तळलेले पदार्थ खाणे आपल्याला टाळायचं आहे, हलका आहार घ्यायचा आहे। तुम्ही पुरणपोळी जरी बनवणार नसाल तरी मग तुम्ही रव्याचा उपमा, शिरा किंवा भाज्यांचं सूप, अगदी तुम्ही ज्वारीची भाकरी सुद्धा खाऊ शकता। त्याचप्रमाणे आवर्जून तुम्ही खीर खा, कारण खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदके असतात, यामुळे आपल्या शरीराला सुद्धा ऊर्जा मिळते। आणि जर आपण उपवास सोडताना खीर खाल्ली तर अशक्तपणाची जी तक्रार आहे तर ती सुद्धा दूर होत असते। फक्त आपल्याला या खिरीमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा आहे।
तर असे पदार्थ आहेत जे आपण खायचे आहेत आणि काही पदार्थ आहेत जे आपण चुकूनही खायचे नाहीत। त्याचप्रमाणे आपण 9 दिवस देवीची पूजा करत असतो, उपासना करत असतो, भक्ती करत असतो, परंतु उपवास सोडताना जर काही नियमांचं आपण पालन केलं नाही, म्हणजे असं नाही की आपण उपवास सोडायचा म्हणून सोडायचा, तर काही नियमांचं पालन करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या संपूर्ण व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे। आणि हे नियम आपल्याला अवश्य पाळायचे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अंघोळ न करता या दिवशी काहीही खायचं प्यायचं नाही। म्हणजे अंघोळ न करता असं नाही की तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल म्हणून तुम्ही सकाळी अंघोळ न करता चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि उपवास सोडला, तर असं अजिबात करायचं नाही। त्यामुळे अंघोळ न करता आपल्याला काहीही खायचं नाही। त्याचप्रमाणे आपण जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर त्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे, घटाला सुद्धा दाखवायचा आहे आणि आपल्याला घट उठवल्यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। त्याचप्रमाणे उपवास सोडताना आपल्याला सात्विक अन्नपदार्थच खायचे आहेत। उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलायचं नाही, आपलं मन शांत ठेवायचं आहे, मनामध्ये आपल्याला देवीचं स्मरण करायचं आहे। एकदा तुम्ही उपवास सोडायला बसला की मध्येच उठायचं नाही आणि जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तर उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी काहीही खायचं प्यायचं नाही। त्याचप्रमाणे मोबाईलवरती बोलत किंवा TV बघत आपल्याला उपवास सोडायचा नाही। कधी कधी आपल्या मोबाईल स्क्रीनवरती किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरती काही निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती नकारात्मकता जी आहे तर ती आपले मन आपल्या शरीरामध्ये सुद्धा निर्माण होत असते। म्हणून आपल्याला उपवास सोडताना TV बंद ठेवायचा आहे, मोबाईल जो आहे तर तो सुद्धा बाजूला ठेवायचा आहे आणि मनामध्ये देवीचं स्मरण करून आपल्याला शांत मनाने हा उपवास सोडायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला देवीची पूजा करून, आपली देवपूजा करून घट उठवूनच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। उपवास सोडण्यासाठी आपण ताटामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच अन्न वाढून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपलं जे उष्ट आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही, कोणाचंही उष्ट आपण सुद्धा खायचं नाही। जे काही आपण पदार्थ ताटामध्ये वाढून घेतलेले आहेत तर ते सर्व आपल्याला संपवायचे आहेत, त्यामुळे थोडेच अन्नपदार्थ आपल्याला वाढून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला एकदा उपवास सोडायला बसलं की पुन्हा मध्येच अजिबात उठायचं नाही। उपवास सोडल्यानंतरच म्हणजे आपलं पूर्ण जेवण झाल्यानंतरच आपल्याला उठायचं आहे। परंतु आपल्याला एका गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला उपवासामुळे शरीराला प्रोटीनची गरज असते, त्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे, हलका आहार घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या पचनशक्तीला काहीही नुकसान होणार नाही। या सर्व नियमांचं पालन करूनच, म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या असतील, धार्मिकदृष्ट्या असतील, हे जे नियम आहेत तर या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे आणि आपल्या तब्येतीला सांभाळूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला उपवास सोडायचा आहे, ज्यामुळे आपल्याला संपूर्ण नवरात्रीचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होणार आहे। बऱ्याच वेळेला आपण उपवास सोडत असतो आणि विनाकारण इतरांशी बोलत असतो किंवा उगीच घरामध्ये कलह किरकिर करत असतो आणि उपवास सोडत असतो। असं जर तुम्ही करत असाल तर आपल्याला त्या उपवासाचं, आपण केलेल्या व्रताचं कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही। त्यामुळे आपल्याला सात्विक राहून, सात्विक अन्नपदार्थ खाऊन आपलं आचरण सुद्धा सात्विक ठेवायचं आहे, आहार सात्विक ठेवायचा आहे आणि मगच हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे।